नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे यूट्यूब या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जो काही कंत्राट शिक्षक भरतीचा निर्णय आहे तो रद्द करण्यासाठी आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा लावलेली होती आणि त्याच कारणानं आज तो शासन निर्णय जो आहे तो रद्द झालेला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय रद्द करताना अनेकांनी त्या ठिकाणी सहकार्य केले, अनेक शिक्षक संघटनांनी केले. पण झालंय असं की तो शासन निर्णय रद्द केल्याच्या नंतर अनेक प्रसारमाध्यमांमध्ये बघतोय शिक्षक संघटनांनी त्याचं पूर्ण श्रेय क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही हरकत नाही, पण या गोष्टीला दुजोरा जो दिलेला आहे तो शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपण एक मोहीम राबवली होती टेक्स्ट मेसेजची, जे की शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत मी जेव्हा कॉलवर बोललो तेव्हा त्यांना सांगितलं होतं की बऱ्याच गोष्टीचा उलगडा केला होता आणि पात्र जे काही TET धारक आहेत भावी शिक्षक त्यांच्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण आहे. कारण दुसऱ्या बाजूला जे काही DED BED बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळते आणि पात्रता जे काही TET पात्रताधारक आहेत, CTT पात्रताधारक आहेत, गेल्या अनेक वर्षापासून 10-20 वेळा ती पात्रता परीक्षा पास केलेली आहेत, मात्र यांच्यावर बेरोजगारीची जी काही कुऱ्हाड आहे ती कोसळलेली आहे. या पद्धतीने मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ब्रीफ केलं होतं मंत्री महोदयांना आणि यापूर्वीसुद्धा त्यांच्याकडे बऱ्याच संघटनेच्या माध्यमातून आपला पाठपुरावा झाला होता, बरेच आपण निवेदनं पण दिली होती. मात्र त्यांनी शांतपणे ऐकून घेऊन म्हटलं होतं की सायंकाळी बघ, अपडेट बघत राहा त्या संदर्भात, असं बोलले होते. तरी आपण न थांबता रविवारी पूर्ण आपण टेक्स्ट मेसेज करून त्यांच्या लक्षात यावा हाच एक प्रामाणिक हेतू होता. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मुद्दा हाच की जेव्हा निर्णय रद्द झाला त्यानंतर दादासाहेब भुसेंना सुद्धा मी कॉल केला, नंतरसुद्धा मी 3 मिनटं बोललो त्यांच्यासोबत. त्यांनी सुरुवातीला तरी जे काही रविवारी आपण टेक्स्ट मेसेज मोहीम राबवली होती त्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आणि तुम्ही शिक्षक म्हणून असे करत असाल तर हे योग्य नाही. एखाद्यांचं, मी मंत्री आहे, एखादे महत्त्वाचे मेसेज असतात, कॉल्स असतात, त्याच्यामध्ये तुमच्या टेक्स्ट मेसेजमुळे मी पूर्ण आज दिवसभर व्यतीत झालो आहे, अशा पद्धतीचं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती माझ्याकडे. नंतर मग मी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आणि मंत्री महोदयांना शब्द दिला आहे की या निर्णयामुळे साहेब जवळजवळ 3000 कुटुंब परिवार त्या ठिकाणी सुखी जगणार आहे आणि यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी लागणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी आम्हीसुद्धा आपल्या प्रत्येक चांगल्या निर्णयामध्ये सहभागी असू आणि आमचा पूर्ण तुम्हाला सपोर्ट असेल चांगल्या प्रत्येक कामाला, अशा पद्धतीचं मी सुतोवाच त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर त्यांची थोडी नाराजी दूर झाली आणि ठीक आहे म्हटले. नंतर मग जे अपडेट बघ म्हटले होते ते अपडेट त्यांनी मीडियाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि स्वतः मंत्री महोदयांनी त्या संदर्भात जे काही कंत्राट भरती निर्णय रद्द करण्याचा अपडेट आहे ते स्वतः त्यांनी पुढील व्हिडिओच्या माध्यमात दिलेलं आहे. याला व्हिडिओ मी जोडतोय. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही 1-2 जिल्ह्यामध्ये कंत्राट भरती झाली होती तर त्या ठिकाणी बेरोजगार DED धारक होते, पण पात्र TET जे CTT पात्र उमेदवार होते त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि आपले हक्क त्या ठिकाणी डावळले जात आहेत अशी भरती करून. त्यामुळं जे काही TET पात्र आहेत त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, कारण तो निर्णय त्याच कारणानं रद्द केला आहे आणि तो निर्णय रद्द केल्याच्या नंतर जी काही नियमित प्रचलित नियमानुसार भरती प्रक्रिया आहे ते TET पात्र CTT पात्र उमेदवारांना त्याच्यामध्ये संधी देण्यात येईल, अशा पद्धतीचं स्वतः दादासाहेब भुसे यांनी मीडियाच्या समोर बाईट देताना किंवा माहिती देताना ज्या पद्धतीनं त्या दिवशी बोलले होते की अपडेट बघ, अगदी त्या पद्धतीचं अपडेट त्यांनी मीडियामध्ये दिलेलं आहे. मुद्दा हाच आहे सांगायचा की ज्यानं कोणी श्रेय घेते त्यांनी बिलकुल घ्या, नो प्रॉब्लेम, पण कंत्राट भरतीचा शासन निर्णय जो आहे तो कांबळे संदीप आणि कांबळे संदीपवर ज्यानं विश्वास केले यांच्यामुळेच रद्द झालेला आहे, हे या ठिकाणी मुद्दा मी पहिल्यांदा पुष्टी करतोय. व्हिडिओ बघा, लक्षात येईल तुमच्या. धन्यवाद. ज्यानं आपल्याला या मोहिमेमध्ये साथ दिली, या आपल्या सगळ्यांचा हा मोठा विजय आहे. मात्र तुर्तास हा विजय आपण साजरा करतोय किंवा यामुळं आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये बऱ्याच जागा येणार आहेत, पण याचा फायदा थर्ड टेडला होईल का? तर तुर्तास थर्ड टेडला होणार नाही, पण सेकंड फेजला होईल. थर्ड टेडला कधी होईल त्यावर मी सविस्तर सांगतो, कारण संचमान्यतेच्या धोरणामध्ये बदल करावा लागेल, तेव्हा थर्ड टेडला याचा फायदा होतो. मग शासनाच्या समोर एकच पर्याय उरतो, जर थर्ड टेडला फायदा होत नसेल या निर्णयाचा
तर ते म्हणजे कमी पटांच्या शाळा बंद करणे, जेणेकरून तिथे शिक्षकच द्यायची गरज नाही असं लक्षात आणून देणे. आणि या काही कमी पटाच्या शाळा आपण बंद होऊ देणार नाही. त्यासाठी जोरदार जे काही आंदोलनं आहेत किंवा जोरदार विरोध आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण करूच. पण शासनाचं धोरण तसंच असणार आहे. मराठी शाळा ज्या आहेत कमी पटाच्या ते बंद करणे हे होऊ देणार नाही, जेणेकरून थर्ड ग्रेडला पण फायदा होईल. आणि जे काही वस्ती तांडे पाडे ज्या ठिकाणी दुर्लक्षित घटक असतात, कमी गावांची ज्या ठिकाणी शाळा असते त्या ठिकाणच्या या ज्या शाळा आहेत ते बंद करण्याचं धोरण असण्याची दाट संकेत आहेत किंवा बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाच्या समोर नसणार आहे. तर नक्कीच ते कधीही बंद होऊ देणार नाही. कारण शिक्षण जे आहे ते मूलभूत अधिकार आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. ज्या ठिकाणी एक घरसुद्धा किंवा एक विद्यार्थी असेल त्या ठिकाणी त्याला दर्जेदार आणि सक्तीचं शिक्षण त्या ठिकाणी देण्याची जबाबदारी RT ॲक्टच्या माध्यमातून भारतीय संविधान कलम 21A यानुसार कायदा बनलेला आहे, मूलभूत अधिकार झालेला आहे. त्यामुळे याच्यातून जर कोणा डावलण्यात येत असेल तर नक्कीच त्यासाठी आपण रस्त्यावर उतरायला सुद्धा तयार आहोत. बघा पुढचा व्हिडिओ लक्षात येईल. धन्यवाद. या दृष्टिकोनातून समाजाचं प्रबोधन, त्याच्यासोबतच CCTV लावणं, अशा काही उपाययोजना या संदर्भात केल्या जात आहेत. कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात निर्णय झाला आहे, नेमका काय आहे, कशा पद्धतीने आपण यापूर्वी एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत अशा शाळांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणं असा एक शासन निर्णय होता. मला वाटतं की फक्त कुठे एका जिल्ह्यामध्ये त्या धर्तीवर काही शिक्षक भरती करण्यात आले होते आणि मग ज्या शिक्षकांनी TET सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागलं की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावललं जात आहे. तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही. आता कायमस्वरूपी जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीने शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल त्या शिक्षकांमधनंच त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही आणि यामुळेच पाठीमागचा शासन निर्णय रद्द केलेला आहे. दादा, नाशिकमध्ये होते आणि त्यांनी एका कार्यक्रमामध्ये असं विधान केलेलं आहे की